सुखाचा एक मार्ग सांगितला. सुख दुःख हे अंतःकरणाची अवस्था आहे. एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला सुखाला कारण असते, तर तीच वस्तू दुसऱ्याला दुःखाला कारण होते. एका माणसाला 2 मुली होत्या. बरेच दिवस झाले खंत वाटली, त्याला मुलीला भेटायला गेलं पाहिजे. आता मुली अडकल्या संसारात, बाप गेला भेटायला. एका मुलीकडे गेला, मुक्काम केला. रात्री असा धो पाऊस सुरू झाला, रात्रभर पाऊस. सकाळी उठून पाहतो तर सगळ्या नद्या नाले वाहत आहेत, तळे तुडुंब भरलेत. मुलीला आनंद झाला. एक तर मृग नक्षत्राला सुरुवात झाली. पाऊस अगोदर त्याच्यात बऱ्याच वर्षांतर बापाची भेट झाली. बापाच्या घराला पाय लागले, खूप आनंद झाला. तिने पाहुणचार केला, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला, आग्रह केला 4-2 दिवस राहण्याचा. बापाने सांगितलं मला वेळ नाही आहे, दुसऱ्या मुलीकडे पण जायचंय. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलीकडे गेला, तिथेही मुसळधार पाऊस सुरू झाला. मुलगी उठून बसलेली लागली मोठ्या मोठ्या निरडायला. म्हणजे काय झालं तुला? म्हणजे आजच संध्याकाळी विटाची भट्टी पेटवली. शेवटची भट्टी होती. 2 लाख विटाचं वाटोळं झालं. बापाचे पाय घराला लागले आणि 2 लाख विटाचं वाटोळं झालं. एकाच बापाच्या 2 मुली. जिला पेरणी करायची तिला आनंद झाला, आणि जिची विटाची भट्टीचं दुःख झालं. एकच वस्तू एखाद्या व्यक्तीला दुःखाला कारण, दुसऱ्या व्यक्तीला सुखाला कारण असते.